अतिशय उत्कृष्ट झेल आपण पाहिलात मोहन सर. नक्कीच यष्टान मागे बॅट लिडिंग एज घे आणि नक्कीच बॅटचं चुंबन घेऊन जाणारा चेंडू असं झेल पकडतो यष्टीरक्षक. नक्कीच बॅटचे इनर एज घेऊन चेंडू यष्टांच्या मागे जातोय आणि अतिशय उत्कृष्ट झेल यष्टीरक्षकामार्फत आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर गिरीश. नवीन फलंदाज रविकाने याची जागा भरून काढण्यासाठी येतोय रमेश. गिरीश सज्ज होते आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट मोठ्या विकेटचा मारा करतोय. सामना करेल रमेश. आता मात्र अतिशय उत्कृष्ट फटका चेंडू येतोय फाईन लेग रिजन मध्ये. गचाळ क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेषेकडे जातोय. नॉन स्टॉप दोन सीमारक्षकांना भेदून सीमारेषा पार चौकार. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दोन क्षेत्ररक्षण मार्फत. आता मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू अतिशय उत्कृष्ट झेल रणजित याच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट झेल आपण पाहतोय. नक्कीच रमेश हा दोन तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने आलेला फलंदाज आपण पाहतो इंद्रपाल. गिरीशाच्या षटका जर विचार केला पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलं होतं. त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक गडी बाद झालेला आहे. धावसंख्या स्थिर येते म्हणजे 2-4. नक्कीच या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे शाखा प्रमुख सुदामजी चौधरी साहेब तसेच त्यांच्यासोबत शिवनाथजी भगत साहेब यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की मान्यवर कक्षेमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्या मान्यवर कक्षेची शोभा वाढवायची आहे. सुस्वागतम. दरम्यान 2 धावा. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 6. पुन्हा एकदा गिरीश. आता मात्र पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये योग्य तो संपर्क नाही. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 7. 2-7. वेलकम शिवनाथजी भगत साहेब तसेच सुदामजी चौधरी साहेब. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सचिन स्पोर्ट पूर्णा आयोजित सरपंच चषक 2022 मध्ये आपलं दोघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा गिरीश. आता मात्र अतिशय प्रेक्षणीय फटका चेंडू हवेत आणि नक्कीच चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावचीत बाद. प्रत्येक मराठा वेडा आहे.
नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा आपण पाहतोय. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 10 धावा झालेल्या आहेत. नवीन गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन साईनाथ. धावसंख्या 10 झालेली आहे. 10 धावा झालेल्या आहेत. साईनाथ सजवतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र खोलवर टप्प्यात चेंडू होता. अतिशय प्रेक्षणीय ड्राईव्ह आपण पाहतोय. मिडविकेट रिझनमध्ये ढकलून काढलं होतं. हलक्या हाताने ढकलून काढलं होतं. मात्र त्यावर एकच धाव. धावसंख्या झाली ते 11. पुन्हा एकदा साईनाथ राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. आता मात्र अतिशय प्रेक्षणीय फटका बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे. चेंडू जातोय डीप थर्डमॅन सीमारेषेकडे. क्या बात आहे. नक्कीच स्वतःला झोकून दिलं होतं. तब्बल 2 धावा संघासाठी वाचवलेल्या आहेत. नक्कीच चांगला परफॉर्मन्स आपण पाहतोय क्षेत्ररक्षकामार्फत. प्रशंसा करावी लागेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 13. नक्कीच सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना 3ऱ्या फेरीचा सामना आहे. चौथा हिरवा मानकोली बी विरुद्ध स्वराज्य कशेली. आता मात्र मोठा फटका, लाजवाब फटका. चेंडू जातोय काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. षटकार. पुन्हा एकदा साईनाथ सज्ज होतोय. आता मात्र धावसंख्येला आकार येतो. धावसंख्या होती ती 19. पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र यावेळेस मिस टाइम आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अतिशय सुरेख झेल फलंदाज होतोय फेल.
मनीला दादा गो साऊद दलायला आणीला पाटा गो धलद वाटायला पुन्हा एकदा साईनाथ सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 27. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय साईनाथ. अकोटा पाय चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन कट केलेला चेंडू होतोय वाईड थर्ड मॅन रिजन कडे आणि नक्कीच नॉन स्टॉप सीमारेषा पार चौकार. DJ Sajan. हॅलो. दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर दाफळकर धावा आपण पाहतोय 31. आणि नुकतंच ज्यांच्या मान्यवर कक्षामध्ये आगमन झालं होतं पूर्णगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व शिवनाजी भगत साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. सुनीलजी म्हात्रे साहेब आपणास की आपल्या शुभ हस्ते शिवनाजी भगत साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पूर्णगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व शिवनाजी भगत साहेब यांचे स्वागत आणि सन्मान होतोय. सुनीलजी म्हात्रे साहेब यांच्याकडून नक्कीच वेळात वेळ काढून या स्पर्धेला एक सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मी सचिन स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्यामध्ये 31. आणि यापुढील षटकामध्ये काय धावतो वर्णन करण्यासाठी मी आपणास विनंती करतोय समालोचन कक्षामध्ये मोहनदादा भोईर यांना. ओव्हर टू मोहनदादा भोईर. हॅलो. थँक्स. धन्यवाद विकी. गेली 2 दिवस ज्यांचा आपण मित्र आवाज ऐकता सुमधुर आवाज निश्चित स्पर्धेच्या माध्यमातून एक सुरेख सुंदर रंग ज्यांनी भरला म्हणजे परममित्र तालुका उत्तम आवाज आहे. 3ऱ्या षटकाला प्रारंभ होता. वैयक्तिक पहिला सांघिक 3रं गोलंदाज जयेश. आता मात्र हा खराब चेंडू आहे. जे चेंडू बघूया कुठून ट्रॅव्हल झाले. पंच वाईटचा इशारा करतात. 1+4. नशिबाची साथ या ठिकाणी मिळते चौटायर बी या संघाला. लक फॅक्टर नशिबाचा चौकार देखील होतोय. 1+4 अशा एकूण 5 धावा या ठिकाणी गृहीत धरले जातील. 5 धावांनी संघाची धावसंख्या 5ने पुढे सकते ती 37. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोल. या ठिकाणी मात्र चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका. काल ना जेव्हा फटका आहे ते चेंडूमध्ये टायमिंग देखील अचूक आपण पाहिलं. ताकद भरपूर होते. त्यांची नॉनसेटचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून येतोय. षटकार संघात धावसंख्या 6ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 43. यांनी देखील ऑर्गनायझिंग कमिटी आणि त्याचबरोबर स्वराज्य कशील या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद तेजस मात्रे. आपण सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र थोडासा एक्सप्रेस पद्धतीचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला. चेंडूची लाईन आता मात्र रीड करता आली नव्हती. बऱ्याच
उशिरानंतर कुठेतरी आपण एक डॉट चेंडू पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे ती 43. षटक क्रमांक शेवटचा अंतिम 3 षटकांचा निर्धारित सामना आहे. रमेश म्हात्रे यांनी काय जबरदस्त झेल, खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील अतिशय चांगला आहे. अगदी कार्पेट चेंडू जातो. गिरीश आउटफील्डमधून ज्याला पाहिलं होतं चांगले शतरक्षण करतो. फेक देखील चांगली होती, मात्र 2 धावा कंप्लीट केले जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 पुढे सरकते 45. श्रीकृष्ण काय लाजवाब फलंदाजी, महत्वाच्या सामन्यामधून महत्वपूर्ण कामगिरी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जयेश, संघातील सर्वात महत्वाचा ट्राम्पकार गोलंदाज आहे. स्क्वेअर ऑफ विकेट. पहिली धाव अतिवेगाने झाली प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि दुसरी धाव घेताना फलंदाज श्री हा बाद होतोय. नेक्स्ट नो बॅट्समन प्रेमनाथ. प्रेमनाथ येतोय. चेंडूला बिगडी घेण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. आपण फेक थोडीशी रॉंग एंड झाली होती आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे तिकडे 2 धावा कन्वर्ट झाल्या होत्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 पुढे सरकते. धावसंख्या होते ती 48 आणि विजयाचं लक्ष असेल ते 49 धावांचं. शिलगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत समाजसेवक युवा उद्योजक राम भोसळे यांनी देखील रमेशजी मात्र तुमच्यासाठी ऑल दी बेस्ट केलेले, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी देखील दिलेल्या आहेत. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच त्यांच्या माध्यमातून देखील प्रार्थना केली जाते. तुम्हाला निरोगी आरोग्य द्यावं, उदंड आयुष्य देवो हीच भगवंताला आम्ही देखील प्रार्थना करतोय. आणि वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा असतील. संध्याकाळी बोलवा का नका बोलू, मात्र आम्ही आता शुभेच्छा तुम्हाला देतोय.
अँड बॅक टू नावन क्रिकेट. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडं. विजयाचं एक मोठं लक्ष्य. प्रतिशत आपण विचार केला तर 16.33 सरासरी आहे. साधारणतः 16 ते 17 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर निश्चितच ठोकम ठाक अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. ते स्वराज्य कशी आहे सांगायला. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. साईनाथ आणि गिरीश एक संघातील सर्वात महत्त्वाची बिन्नीची जोडी देखील आपण मैदानामधून पाहतोय. सलामी जोडी आहे साई आणि गिरीश. तर सलामी गोलंदाज इंद्रपाल. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज इंद्रपाल. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. बॅट्समन साई. पहिला चेंडू फेस करताना चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता. थोडंसं ऑन करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला नव्हता. एक्सप्रेस पद्धतीचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि परिपूर्ण बीट होताना आपण पाहिलं फलंदाज साई आला. बघा सामन्यामध्ये मोठं आव्हान आहे. मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. उकाल तर मुकाल, ठोकाल तर जिकाल. टोकम टाक करायला गेले. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका. काय जबरदस्त फाटका आपण पाहिला. वन बॉन्स एका टप्प्याने मात्र 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा हा चौकार साई याच्या बॅटमधून येतो. देखील सोनं संधी असेल. व्यासपीठ मंचावर तुमचे खंदे समर्थक राम भोसले उपस्थित आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार किंवा बॅक टू बॅक 2 षटकार जरी तुमच्या बॅटमधून निघतात तर 555 रुपयाचा रोख कॅश प्राईज राम भोसले यांच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाणार आहे. प्रत्येक चौकारासाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. षटकारासाठी हा मात्र खराब चेंडू दिशांनी चेंडू स्वेर मारा 55 समांतर धाव मिळते अवांतर. धावसंख्या 5 वर पोहोचते. विजयाचं मोठं लक्ष बघा. मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण फार महत्त्वाचं झालेलं आहे. लक्ष 49 धावांचं 18 चेंडू आणि 49 धावांचं समीकरण आपण पाहतोय. प्रति षटकामागे 16 ते 17 धावांची गरज आहे. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीपचा पाठका आपण पाहतोय. स्कोअर ऑफ विकेट 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सकते 7. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर इंद्रपाल. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम फटका आहे. वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज बाद होतोय साई. हॅलो. बघा स्वराज्य कशिर संघाच्या फलंदाज देखील एक ब्रेकिंग न्यूज आहे. तुमच्या संघाच्या सर्व आधारस्तंभ सन्माननीय गणपतजी भोईर यांच्याकडे देखील प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज. कशिरी संघातील फलंदाज एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारामागे 200 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाणार आहे. संघाचे एक आधारस्तंभ आहेत गणपतजी भोईर यांच्याकडनं. मोठ्या
मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे. आता मात्र न्यू बॅट्समन भरत येतोय. गिरीशाच्या बॅटमधून देखील अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी सगळ्यात धावसंख्या एकाने पुढे सत्य षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. धावसंख्या होती ती 8. अजूनही येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 41 धावांची गरज आहे. प्रतिषटकामागे जर आपण विचार केला तर 20.50 ची सरासरी आहे. साधारण ते 20 ते 21 धावांची गरज आहे प्रत्येक षटकामागे. बघूया षटक क्रमांक दुसरं कोण गोलंदाज हाताळतोय आणि दुसरे जे षटक असेल ते दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचे आहे. गणेश परशुराम केनी, रविकांत पाटील यांचा संघ आपण पाहतोय. निश्चिताजी संघाने खरोखर स्पर्धेमध्ये ते सुरेख सुंदर पण उत्कृष्ट कामगिरी देखील केलेली आहे. काय लाजवाब कामगिरी केलेली आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गणेश येतोय. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. सामान्यपणे कमबॅक व्हायचा असेल तर ठोकम ठाक अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट खेळावे लागेल. गणेश एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडासा टॅप केलं जातं. चेंडू पॉईंटला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कालू केनियाला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. काय जबरदस्त कमालीचं क्षेत्रक्षण ज्याच्या माध्यमातून झालं होतं. मात्र 2 धावा रोखू शकला नाही आहे. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढं सकते. मात्र एक दुःख से कुछ काम चलने वाला नाही आहे. पर बघा तुम्हाला सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण 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 सर्जिकल अटॅक करावा लागेल. फलंदाज थोडासा क्रॉस जळता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट डीपमधून उचलला जातोय. तोपर्यंत मिळते फक्त एक धाव. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. आता मात्र भरत याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. कुठं थोडंसं विशाल लक्ष, मोठं लक्ष आणि मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना मानसिक दबाव, सायकोलॉजी प्रेशर आपण पाहतोय स्वराज्य कशिले संघाच्या संघावर. चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली. चेंडू व्यवस्थित सेट झाला नव्हता. ऑन साईडचा फटका देखील खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता फलंदाजाच्या बॅटमधून. मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क विसाधता आलं नव्हतं. चेंडू जागेवर होतो. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडू निश्चित थोडासा आपटेकर पद्धती चेंडू होता. शॉर्टपिट पद्धतीचा चेंडू निश्चित होता. मात्र ज्या पद्धतीने चेंडू बॅटवर घेता आला नव्हता फलंदाजाला. आता मात्र फुलटॉस चेंडू भिरकावून दिलं जातं. अप्रतिम उत्कृष्ट झेल काले केला जातो. वेल जज कॅच महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन महेश होतो. महेश याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं तर वारंवार चुका आपण पाहतो कशिली संघाच्या माध्यमातून. चुकीला माफी नाही आहे. मोठं लक्ष, मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना थोडंसं मानसिक दबाव, सायकोलॉजी प्रेशर क्लिअर दिसतंय कशिली संघावर. आता मात्र थोडासा बॅकफुटवर आहे. काय लाजवाब गोलंदाजी देखील गणेश याने केली आहे. फलंदाज थोडासा स्टेप आउट पुढे मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची अति इनर एज घेतोय. आउटसाईड एज घेऊन चेंडू जातोय. शॉर्ट फाईन लेगला. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 आहे. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही
37 धावांची गरज आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन जयेश येतोय. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज मनोज. येणारे 7 चेंडू विजयासाठी 37 धावांची गरज आहे. सामन्यात परिपूर्ण कमबॅक आपण पाहतोय. चौथ्या मानकुली बी आज संघ काय लाजवाब कामगिरी या स्पर्धेमधून आज केलेली आहे. सामना विजयासाठी 3 फॉर्मॅट फार महत्त्वाचे असतात. तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि तुमचं खास करून क्षेत्ररक्षण. तिन्ही फॉर्मॅटमधून एक लाजवाब कामगिरीची संघाची आपण पाहिली. या ठिकाणी चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र एक धाव घेण्याची संधी देखील प्राप्त होते. मी अगोदर म्हटलं होतं एक दुःखी कोच काम चलनेवाला नाही आहे. पर जर सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. टेस्टच्या अंदाजाने या ठिकाणी चेंडूवर सोडून दिलं होतं. आउट ऑफ स्टंप. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्वेअर मारा. 5 समांतर धाव मिळते अवांतर. धावसंख्या एकने पुढे संख्या 14. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, तर कुठल्या प्रकारची धाव नाहीये. तर जवळ जवळ आपण पाहतोय या सामन्यावर फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज औपचारिकता बाकी आहे. चेंडूवर मोठा फटका आहे. आता फटका पाचतोय. ऑन साईडला अप्रतिम उत्कृष्ट जल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज जयेश देखील बाद होतोय. अतिशय चांगला फटका. 1 बॉस एका टप्प्याने मात्र 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू कुठेतरी सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. मात्र एक कुठेतरी फटक्यानं देखील फार उशीर झालेला आहे. त्या फटक्यांची आवश्यकता या अगोदर होती. दिया बुझने के बाद तेल डालने से कुछ मतलब नहीं है. फलंदाज थोडासा स्टेपआउट झाला तर चेंडूला सुंदर सॉन्डरीचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. परंतु कार्पेट चेंडू जातोय ऑन साईडला. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या एकने पुढे सरकते. आता फक्त विजयाचं जे पराभवाचं अंतर आहे ते कुठेतरी कमी केल्याचा प्रयत्न केला जातोय कशी संघाच्या माध्यमातून. जवळ जवळ संघ पराभवाच्या छायेमध्ये. बाळाच्या बॅटमधून देखील अतिशय चांगला फटका आहे ऑन साईडचा आपण पाहतोय. हडलक हडलक. स्वराज्य कशेडी अँड गुड लक चौथा मानकुली बी अँड हडलक राम भोसले अँड हडलक गणपतजी भोईर अँड हडलक